परंडा पोलीस ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंचायत समितीच्या ग्रामसेवकांच्या गर्दीत घुसून दारूच्या नशेत पोलीस ठाण्यातच गुडधूस घालणाऱ्या एका तोतैया ग्रामसेवकाचा भांडाफोड झाला असून परंडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाहुयात सविस्तर बातमी. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास परंडा पंचायत समितीचे महिला व पुरुष ग्रामसेवक एका तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात आले होते. या गर्दीचा गैरफायदा घेत अभय बुवासाहेब फलफले वय 45 राहणार करमाळा जिल्हा सोलापूर हा इसम दारूच्या नशेत धुंद होऊन ग्रामसेवकांच्या घोळक्यात घुसला आणि आम्ही उद्या बंड पुकारू असे मोठ्याने ओरडून पोलीस ठाण्यात गोंधळ घालू लागला. पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले पोलीस अंमलदार भुजंग अडसूळ यांना या इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी तात्काळ त्याच्याकडे शासकीय ओळखपत्राची मागणी केली, मात्र आरोपीने ओळखपत्र दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता तो ग्रामसेवक नसून तोतयागिरी करत असल्याचे समोर आले. ग्रामसेवक नसतानाही तोतयागिरी करून दारूच्या नशेत शासकीय कामात गैरवर्तन केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आसाराम चोरमले यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार भुजंग अडसूळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी अभय फलफले याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 204,2 355 सह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 110,112 आणि 117 असे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार झाडे यांनी दाखल केली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विश्वनाथ शिंदे करत आहेत. सरकारी यंत्रणेला गुमराह करून पोलीस ठाण्यात गोंधळ घालणारा या तोतया ग्रामसेवकावर आता पोलीस काय धडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष